नीतिसूत्रे अध्याय 7. प्रोवर्ब्स नीतिसूत्रे अध्याय 7 और उसका 3 आणि त्याचं 3. नीतिवचन नीतिसूत्रे अध्याय 7 और उसका 3 आणि त्याचं 3. उनको अपनी उंगलियों में बांध और अपने हृदय की पट्टियों पर लिख ले. ते आपल्या बोटांना हस्तकलावर लिहून ठेव. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से जब हम आपके सामने आते हैं, हम धन्यवाद देते हैं मेरे राजा मेरे महान पवित्र सेनाधीश पिता. हम वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है. इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हुए पालन करने के लिए मदद कराओ. करुणा दया रखना, ये हमारी खास प्रार्थना करो, अनुग्रह करना यीशु के नाम से, आमीन. प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. जैसे हम यहाँ देखते हैं कि उंगलियों के विषय पर यहाँ लिखा है, अपनी उंगलियों पर क्या लिखने को बोला है, बांधने के लिए बोला है. लिखा है कि जो आज्ञाएं परमेश्वर हमें सिखाता है एक बच्चे की नाई, वैसे उन आज्ञाओं को हमें क्या करना है, अपनी उंगलियों पर बांधना है. आणि देव आपल्याला जे काही आज्ञा शिकवतात एका मुलाच्या प्रमाणे त्या ज्या आज्ञा आहेत त्या आपल्याला आपल्या बोटांवरती बांधायच्या हमारे आहेत. परमेश्वर अपनी उंगलियों का इस्तेमाल करता है आणि आपला जो देव आहे त्याच्या बोटांचा तो वापर प्रभु करतो. चाहता है हम भी हमारी उंगलियों का इस्तेमाल करें. आणि देवाची इच्छा आहे की आपण सुद्धा आपल्या बोटांचा वापर करावा. तो हमारी हर एक उंगली के पीछे परमेश्वर का कुछ खास बताने का उद्देश्य है. आणि आपल्या प्रत्येक बोटाच्या मागे देवाचा काहीतरी खास सांगण्याचा उद्देश आहे. बाइबल हमें बताती है परमेश्वर ने अपनी उंगली का इस्तेमाल किया सूर्य चंद्र तारे के इस काम को बनाने के लिए. आणि देवाचं बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे की देवाने काय केलं, सूर्य चंद्र जे तारे आहेत त्यांना बनवण्यासाठी स्वतःच्या बोटाचा त्याने वापर केला. भजन संहिता 144 आणि स्तोत्र संहिता मध्ये 145 नहीं 144 144 Psalm 144 144 वर्स 1 त्याचा 1. परमेश्वर जो माझा दुर्ग, परमेश्वर जो मेरा दुर्ग है त्याचा धन्यवाद हो. उसका धन्यवाद हो. तो माझ्या हातांना लढाई. अभी ये वचन पढ़ो. भजन संहिता 8 पढ़ो स्तोत्र संहिता 8 वाचूया और 3 आणि त्याचा 3. भजन संहिता स्तोत्र संहिता 8 अध्याय 8. हम Psalm 144 बताऊंगी मैं इसका अर्थ, लेकिन पहले परमेश्वर की उंगली का हम देखेंगे. 8 का 3 Psalm 8:3 स्तोत्र संहिता 8 त्याचं 3. आकाश हे तुझे अमूल्य कार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे यांच्याकडे पाहावे तर मर्द मनुष्य तो काय की. जब मैं आकाश को, जो तेरे हाथों की उंगलियों का कार्य है, आणि जे आकाश तुझ्या हाताचं कार्य आहे, जब मैं आकाश को आणि जेव्हा मी आकाशाला और तेरे हाथों की उंगलियों के कार्यों को, आणि तुझ्या हाताच्या बोटांच्या कार्यांना, जो चंद्रमा और तारांगण, आणि जे चंद्र आणि जे तारे जो तूने नियुक्त किए हैं, आणि जे तू नियुक्त केलेले जब मैं आहे, उसे देखता हूँ आणि जेव्हा मी त्यांना पाहतो तब मैं सोचता हूँ मनुष्य क्या है कि उसकी इतनी चिंता करता. आणि तेव्हा मी विचार करतो की मनुष्य काय आहे की तू काय करतो त्याची एवढी काळजी तो इसका घेतो. मतलब है परमेश्वर ने अपनी उंगली के द्वारा क्या किया, आकाश और आकाश में जो हमें दिखाई देते तारांगण चंद्रमा, इन सबको क्या किया है, अपने हाथों से बनाया. आणि आकाश आणि आकाशामध्ये जे काही आपल्याला चंद्र तारे दिसण्यात येतात देवाने त्याच्या हाताच्या बोटांद्वारे ते बनवलेले आहेत. जैसे हम भी अपना स्टार बनाते हैं, आणि जसं आपण सुद्धा स्टार बनवतो चांद बनाते हैं आणि चंद्र बनवतो अपनी उंगलियों के द्वारा. आणि आपण आपल्या बोटाच्या हम हमारी द्वारे उंगलियों के द्वारा डेकोरेशन करते हैं. आणि आपण आपल्या बोटाच्या द्वारे त्याला डेकोरेशन करतो. हर चीज को, हर एक वस्तु को डेकोरेशन करते हैं. वैसे ही परमेश्वर ने आकाश को डेकोरेशन किया अपनी उंगलियों के द्वारा. आणि तसंच देवाने सुद्धा आकाशाला डेकोरेट केलेलं आहे त्याच्या बोटांच्या तो द्वारे. वैसे अगर वो परमेश्वर आकाश को डेकोरेशन कर सकता है ज्योति के जैसा प्रकाश देने के लिए, वैसे ही परमेश्वर मनुष्य जाति को भी अपनी उंगली से डेकोरेशन करता है, नया बनाता है, सुंदर बनाता है, ताकि वो ज्योति दे सके. भले वो छोटी ज्योति क्यों न हो, लेकिन वो ज्योति दे सके दूसरों के ऊपर. आणि देव काय करतो त्याच्या बोटाच्या द्वारे आकाशाला काय करतो तो सजवतो प्रकाश देण्यासाठी. त्याच रीतीने तो काय करतो मनुष्याला सुद्धा स्वतःच्या बोटाद्वारे तो सजवतो की नवीन निर्मिती छोटी बनण्यासाठी. ज्योति भी काफी अंधकार में प्रकाश देने की. आणि जी लहान ज्योती आहे ती सुद्धा काव्य आहे अंधकारामध्ये प्रकाश बहुत देण्यासाठी काफी. आणि खूप पुरेशी आहे. वैसे हमारे अंदर हमारे जो लोग हैं, आणि तसंच आपल्या आतमध्ये आणि आपल्या जी लोक आहेत हमें नया बनाने के लिए, चेंज करने के लिए,
खूबसूरत करने के लिए आणि आपल्याला नवीन बनवण्यासाठी, आपल्याला सुंदर बनवण्यासाठी परमेश्वर अपनी उंगलियों का इस्तेमाल करता है, आणि देव त्याच्या बोटांचा वापर करतो हमें खूबसूरत करता है आणि आपल्याला तो सुंदर करतो उंगलियों से। आणि त्याच्या बोटांच्या द्वारे। मालूम है, अगर आप अपने थोड़े से बच्चों का थोड़ा सा अनुमान लगा लेंगे, आपके बच्चे का शिड्यूल आया है आणि जर तुमच्या मुलांचा शेपूट आला तो आप क्या करते हो? आणि तुम्ही काय करता? आपकी उंगलियों से ऐसा निकालते हो, करते हो, तुरंत आपका रुमाल लेते हो, हाँ, उस रुमाल से उंगलियों से, देखो उंगलियों से आप रुमाल पकड़ते हो, करते हो बच्चों का? करते हैं ना, अपने बच्चों को क्लीन करते हो ना, आणि तुम्ही तुमच्या मुलांना स्वच्छ करता हिलाते समय आप अपनी उंगलियों से आणि आंघोळ करताना स्वतःच्या बोटांनी हिलाते हो, आणि आंघोळ करता उसको पाउडर लगाते हो, आणि त्याला पावडर लावता लिपस्टिक लगाते हो, आणि लिपस्टिक लावता हाँ, खूबसूरत बनाते हो, सजाते हो, आणि सुंदर बनवता, त्याला अगर लड़की सजवता है तो उसको कान का पहनाते हो, आणि जर मुलगी आहे तिला कानातली घालता करते हो ना ये सब, आणि करताना हे सर्व उंगलियों काही का इस्तेमाल होता है ना। आणि बोटांचा वापर वैसे होतो परमेश्वर भी हमें सही साफ करता है अपनी उंगलियों से, आणि तसं देव सुद्धा त्याच्या बोटांच्या द्वारे तो आपल्याला साफ और हमें करतो बनाता है। आणि तो आपल्याला बनवतो मालूम हुआ, ये है परमेश्वर की उंगलियों का काम, आणि हे आहे देवाच्या बोटांचं जो काम वो हमारे लिए इस्तेमाल करता है। आणि जो तो आपल्यासाठी वापर जैसे करतो यीशु की उंगलियों ने दया लाई मनुष्य जाति पर, पापी व्यक्तियों के ऊपर, वैसे ही परमेश्वर की उंगलियां सारे मानव जाति को बनाती है, शुद्ध करती है, पवित्र करती है और तैयार करती है। आणि जसं येशूच्या बोटाने काय केलं, मनुष्य जातीवरती दया आणली, तसं देवाचं जे बोट आहे तो काय करतो, मनुष्य जातीला बनवतो, त्याला सजवतो। जैसे यहाँ लिखा है कि आकाश में चंद्रमा और तारागण, जो छोटी सी ज्योति बोली जाती है, चंद्रमा छोटी ज्योति है, सूर्य बड़ी ज्योति है, ये आप पढ़ सकते हैं इसमें उत्पत्ति में। आणि उत्पत्तीमध्ये तुम्ही वाचू शकता, जे चंद्र आहे ती छोटी ज्योती आहे आणि जे सूरज आहे तो काय आहे, मोठा आहे। तो चंद्रमा जो है, तारागण जो है वो छोटी छोटी ज्योति है, आणि जे तारांगण आहे ते खूप लहान लहान ज्योती तो आहेत। वैसे ही आपको भी प्रभु ने वैसे ही एक ज्योति के समान इस पृथ्वी पर चमकने के लिए रखा है। आणि तसं देवाने सुद्धा या पृथ्वीवरती तुम्हाला एक ज्योती समान चमकण्यासाठी ठेवलेलं इसलिए आहे वो अपनी उंगली से आपको हमेशा चमकाता रहता है। आणि म्हणून तो काय करतो, स्वतःच्या बोटाच्या द्वारे आपल्याला चमकवत शेपूट राहतो। रहने पे बच्चे का चमकता है क्या? नहीं ना, पोछने पे बच्चा अच्छा दिखता है ना, वैसे ही हमारे साथ हमको चमका देता है, उसके प्रकाश से चमकाता है, ताकि हम इस संसार में परमेश्वर के बेटे बेटियां बोली जाए। आणि तो काय करतो, स्वतःच्या प्रकाशाच्या द्वारे तो आपल्याला चमकवतो की या जगामध्ये आपण त्याची मुलं आणि मुलं म्हणण्यात अभी यावी। दूसरा जो भी हम भजन संहिता 144 पढ़ रहे थे ना, अभी वो पढ़, आणि स्तोत्र संहिता 144 उसका एक, त्याचा एक, परमेश्वर जो माझा दुर्ग, त्याचा धन्यवाद हो, तो माझ्या हातांना लढायला शिकवतो। हाँ, परमेश्वर जो मेरा महान परमेश्वर है, मेरा दृढ़ गढ़ है, वो मुझे अपने हाथों से क्या करता है, हाथ की उंगलियों से मुझे युद्ध कला सिखाता है ना? परमेश्वर उसकी उंगलियों से क्या करता है, आणि देव त्याच्या बोटांच्या द्वारे काय करतो, हमें युद्ध कला, आणि आपल्याला युद्ध शैतान करायचं से कैसे लड़ना आणि शैतानासोबत कसं युद्ध कैसे करायचं टिकना, आणि कसं लढायचं आहे और कैसे शैतान के सामने खड़ा रहना, आणि कसं शैतानाच्या समोर उभं राहायचं आहे। उसकी उंगलियां हमें बताती है। आणि तो काय करतो, त्याच्या बोटांच्या द्वारे आपल्याला मैं आपको सांगतो बताती हूँ, आणि मी तुम्हाला आप सांगते अपने बच्चों को बताते हैं, आणि तुम्ही तुमच्या मुलांना बेटा सांगता देख इधर मारो, इधर आणि मुलं निशाना बघा, इधर धर, इधर धर, आणि जो निशाण आहे तो इथे धर। और जैसे बच्चा निशाना धरता है, आणि जसा मुलगा निशाणा आप धरतो बाप होने के नाते क्या करते हो, उसका हाथ में जो शस्त्र है उसको सपोर्ट करके, अपनी उंगलियों से सपोर्ट करके क्या करते हो, चलाने को मदद करते हो। आणि तुम्ही वडील होण्याच्या नात्याने त्याच्या हातामध्ये जे काही शस्त्र आहे तुमच्या बोटांच्या द्वारे त्याला चालवण्यासाठी मदत करतात। उसी रीति से प्रियो, हमारा परमेश्वर भी हमारे साथ वैसे ही रहता है। आणि त्याच रीतीने प्रियानं आपला देव सुद्धा आपल्यासोबत अशाच रीतीने राहतो हमें क्या करता है मालूम, आणि आपल्याला काय करतो, हमारे हाथों को पकड़कर आणि तो आपल्या हातांना पकडून प्रार्थना करण्यासाठी प्रेरित करता है, आणि प्रेरित करतो, उत्साहित करता है, मदत करतो, उत्साहित करतो कहता है इस परिस्थिति में प्रार्थना कर, आणि तो सांगतो की तू या परिस्थितीमध्ये प्रार्थना रोते कर मत बैठ, आणि रडत बसू नको ऐसे ही मत रहे, आणि असंच तू राहू हाथ नको जोड़ के निराश हताश न होकर प्रेयर कर।
आणि तो हात जोडून निराश हताश न होता तो काय कर प्रार्थना करेल. परमेश्वर अंदर से अपनी उंगलियों के द्वारा हमारी उंगलियों को जोड़कर हम हमारे बलबूते पे प्रेयर नहीं करते. हम जो दुखी रहते हैं ना, हम बिल्कुल प्रार्थना करना नहीं चाहते. आणि जेव्हा आपण दुःखी असतो आपल्याला प्रार्थना करण्याची इच्छा नसते. बिल्कुल इच्छा नहीं देते. आणि बिलकुल मी इच्छा सोचते हैं नसते. इतना प्रेयर करते, क्यों प्रेयर करने का, जान तो नहीं करेंगे. आणि आपण विचार करतो की आपण एवढी प्रार्थना करतो का आता प्रार्थना करायची आम्ही नाही करणार. लेकिन परमेश्वर क्या करता है, हमारी उंगलियों को पकड़कर उसकी उंगली से हमारी उंगलियों को पकड़कर वो क्या कर देता है, जोड़ देता है और ऑटोमेटिकली हमारे अंदर से प्रेयर निकल जाता है. आणि देव काय करतो त्याच्या बोटांच्या द्वारे आपली जी बोट आहे ते जोडतो आणि आपल्याकडून प्रार्थना करून घेतो. आपको समझ में आया? आणि तुम्हाला समजलं इसलिए हमेशा याद रखो. आणि म्हणून हे नेहमी लक्षात से ठेवा. परमेश्वर जो हमारा युद्ध कौन सा है, प्रार्थना. आणि म्हणून आपलं जे युद्ध आहे ते प्रार्थना आहे. हमारा युद्ध कौन सा है, आणि आपलं युद्ध कोणतं आहे, प्रार्थना. प्रार्थना. प्रार्थना के द्वारा वो हमें लड़ने के लिए मदद करता है. आणि प्रार्थनेच्या द्वारे तो आपल्याला युद्ध करण्यासाठी मदत करतो. मालूम हुआ? आणि समजलं. इसलिए प्रियो याद रखो, परमेश्वर की उंगलियां आणि म्हणून त्याने लक्षात ठेवा देवाची बोट काम करती, आणि काम करतात सामर्थ प्रकट करती. आणि सामर्थ्य प्रकट अब करतात. हमें भी उंगलियां दी है. आणि आता आपल्याला सुद्धा बोट दिलेली आहे. तो हमारी उंगलियां, जैसे हम यहाँ हमने पढ़ा नीति वचन प्रोवर्ब्स 7:3 नीतिसूत्रे अध्याय 7 त्याचा 3. अभी हम हमारी उंगलियों के बारे में देखेंगे. आणि आता आपण आपल्या बोटांबद्दल पाहूया. जैसे हमने यहाँ देखा कि हमारी 10 उंगलियां हैं आणि जसं आपण पाहिलं की आपल्याला 10 बोटं आहेत. और इस 10 उंगलियों के अंदर आणि या 10 बोटांच्या आतमध्ये अंगूठा, अंगठा, उसके बाद की सेकंड नंबर की उंगली, आणि दुसऱ्या नंबरचं बोट, थर्ड की तीसरी उंगली, आणि मधला बोट, चौथी उंगली आणि चौथं और बोट, पांचवी उंगली. आणि 5वं बोट. तो इन 5 उंगलियों के ऊपर हमें परमेश्वर ने आज्ञाओं को लिखने के लिए कहा है. आणि या 5 बोटांवरती देवाने आपल्याला आज्ञा लिहायला सांगितलेलं आहे. सबसे पहला अंगूठा हम देखेंगे. आणि सर्वात पहिला जो अंगूठा आहे त्याला आपण पाहूया. आपके अंगूठे पर लिखना है सेवा. आणि तुमच्या अंगठ्यावरती लिहायची आहे सेवा. क्या है, क्या बांधना है, आणि काय बांधायची आहे, सेवा. सेवा. अंगूठा आपको दर्शाता है कि आपको प्रभु की और एक दूसरे की सेवा करना है. आणि अंगठा तुम्हाला दर्शवतो की तुम्हाला देवाची आणि एकमेकांची तुम्हाला सेवा करायची आहे. पढ़ेंगे मार्क अध्याय 10, मार्क अध्याय 10 उसका 45. आणि त्याचा 45. मार्क 10, मार्क अध्याय 10 45. आणि त्याचा 45. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेण्यास नाही तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे. आपको यीशु कहता है मैं सेवा करा के लेने के लिए नहीं आया हूँ, सेवा करने के लिए आया हूँ. तो इसी रीति से मैं इस रीति से सेवा कर रहा हूँ कि मैं अपना प्राण तक दे रहा हूँ. तो आपको भी इसी रीति से सेवा करना है, सेवा करा के नहीं लेना. आणि तुम्हाला सेवा करून घ्यायची नाही. आप किसी के घर में गए तो खाना खाने को नहीं बैठना है, खाना बांटने को बैठना है. आणि जर तुम्ही कोणाच्या घरामध्ये गेले तर जेवायला बसायचं नाही, जेवण वाढायला बसायचं. चर्च में आने के बाद भी आपको क्या करना है कि मैं कैसी सेवा करूँ, कहाँ में जाकर चलो बर्तन घसना है, चलो बर्तन जाकर घसूँ. बर्तन अगर आप पुरुषों को दिख रहे हैं, इतने सारे बर्तन दिख रहे हैं, आप उठा के अंदर रखो. आणि पुरुषांना जर एवढी भांडी दिसत आहे त्यांनी उचलून आतमध्ये ठेवायचं आहे. कैसी सेवा करूँ, इधर उधर बहुत सारा कचरा डाला रहता है, बच्चे लोग खेलते रहते हैं, उन बच्चों को हैंडल करना. आणि खूप सारे कचरा टाकलेले असतो, जी मुलं आहे ती पळत असतात त्यांना हँडल करणं. कचरा उठा के डालना. आणि जे कचरा आहे त्याला उचलून टाकणं. तो ये सेवा है. आणि ही सर्व काही सेवा आहे. लोगों को बिठाना आणि लोकांना बसवणं एक सेवा है. आणि ही एक सेवा आहे. हमारे पुरुषों की यहाँ पर कोई किधर भी बैठता है. आणि आपल्या पुरुषांच्या इथं कोणी कुठेही बसतं. एक स्टार्टिंग में आते हैं वो पीछे बैठते हैं. आणि जे सुरुवातीला येतात ते पाठीमागे बसतात. कुछ लोगों की जगह फिक्स है, जैसे उन लोग की वो परमानेंट जगह उनकी हो गई. तो कोई जल्दी भी आ रहे तो बोलते पहले चाहिए ना उनकी जगह आप पीछे बैठेंगे. आणि ती त्यांची जागा आहे ती लोक पाठीमागे बसतात. तुम पहले आए ना तो पहले लाइन में बैठो ना. आणि तुम्ही सौभाग्य पहिले मिला ना पहले लाइन में बैठने का. आणि सौभाग्य भेटलं पहिले लाईनीमध्ये बसण्याचं. नहीं पीछे जगह बैठे. आणि नाही मी पाठीमागे जाऊन बसणार. कोई आपको बोलेगा नहीं वो तुम्हारी जगह है. और कोई आपको कहेगा कि ये मेरी जगह है. और अगर किसी ने ऐसा बोला तो बोलना नाम लिखा है. आणि जर कोणी तुम्हाला असं म्हटलं तर बोलायचं आणि नाव लिहिलेलं आहे. कोई अगर ऐसा बोला नहीं माझी जगह है, और अगर किसी ने कहा कि ये मेरी जगह है तो बोला नाम लिखा दो. आणि बोलायचं आहे की नाव दाखवा. हाँ बैग रखा होगा तो ठीक है, चलो बैग कोई लोग बैग रखते जाते हैं. आणि काही लोक बॅग घेऊन जातात. बैग इधर रख दिया आणि बॅग इथे ठेवली तो ये पूरी बुकिंग करके जाते हैं. आणि बुकिंग करून जातात. कोई मेरी जगह पे नहीं बैठे आणि कोणी माझ्या जागेवरती बसवलंय तो बोलने का बैग तो ले लो, बुकिंग करून ले लो. आणि मी बुकिंग करून गेलं होतं. तो
ठीक है, मान सकते हैं, हाँ तुझी बॅग होती। मालूम हुआ? आणि समजलं लोगों को बिठाने का बीच में पूरा खाली रहता है। फिर बच्चे जो नीचे गए रहते हैं प्रार्थना के लिए, जो उनका संडे स्कूल रहता है, वो जब ऊपर आते हैं तो पीछे सारा बच्चों को ही बैठने के लिए जगह है, उनकी ही जगह पर बैठने के लिए जगह है। तो फिर दूसरे पुरुष, अरे हम चर्च में आए, बिठाने का काम करो, दिखाई दे रहा है आपको कोई बोलेगा क्या ये प्रकाश क्या है, जाके चुपचाप बैठना, कई तो लोगों को बिठा रहा है, ऐसा कोई बोलेगा क्या? ये जगदीश क्या है लंबू, चल जाके बैठ, ऐसा कोई तुझे बोलेगा क्या? नहीं ना, क्या बोलेगा? अगर हाँ चलो अच्छा है, बिठा रहा, बिठाने का काम करो, आणि बसवण्याचं काम करा। इधर भी रजनी अगर नीचे गई, कोई आता तो बैठाने के लिए कोई भी नहीं, लाइट गए तो पंखा बंद करने के लिए कोई नहीं, सब ऐसे सेवक ऐसे नहीं। उठो ना, कोई नहीं उठा तो तुम उठो, आणि जर कोणी उठत नाही मैं तुम्ही तो उठा। ऊपर से नीचे नहीं जा सकती, नहीं तो मुझे जाना पड़ेगा अगर कोई नहीं उठा तो। अगर आपको दिखाई दे रहा है जगह खाली है तो बाईला म्हणे तो बाई पुढे जाऊन बस, और उसको कहना है कि तू आगे जाकर बैठ। ये सब सेवा, आपको प्रभु ने सेवा करने के लिए चुना है। तो आपका ये जो थंब है, ये जो अंगूठा है, इस सेवा को दर्शाता है। आणि तुमचा हा जो अंगठा आहे तो सेवेला दर्शवतो। और एक वचन उसका पढ़ लेंगे, मत्ती 5:16। मत्ती अध्याय 5:16। मत्ती मैथ्यू मत्ती 5:16। मत्ती अध्याय 5:16। त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा। तुम्हारे सेवा को देखकर, तुम जो सेवा करते हो उन सेवा को देखकर परमेश्वर की तुम महिमा करो। आणि तुम्ही जी काही सेवा करता ती पाहून देवाचा गौरव झाला पाहिजे। इसीलिए प्रियो, प्रभु ने तुम्हें चुना है सेवा के लिए। आणि म्हणून प्रियाने देवाने तुम्हाला निवडलेला आहे सेवा तुम्हें सबसे करण्यासाठी। पहले अंगूठे के द्वारा ये दिखाया जाता है तुम्हें सेवा करनी है। आणि तुम्हाला अंगठाच्या द्वारे हे दर्शवण्यात येतं की तुम्हाला सेवा करायची आहे। क्या करना है? अंगूठा क्या दर्शाता है? आणि अंगठा काय दर्शवतो? जो वहाँ हमने 7:3 में पढ़ा, आणि जे आपण 7:3 मध्ये वाचलं, अभी 7 का हम 1 से पढ़े, आणि 7 आपण 1 पासून वाचलं। हे मेरे पुत्र, मेरी बातों को माना कर, मेरी आज्ञाओं को अपने मन में रख, मेरी आज्ञाओं को मान, इससे तू जीवित रहेगा। मेरी शिक्षा को अपनी आंखों की पुतली में जान, उनको, अभी उनको मतलब किसको? आज्ञाओं को, जिससे तू जिंदा रहने वाला है। तो वो आज्ञाओं को, आणि त्या आज्ञांना अगर तेरी उंगली पर तू लिख के रखेगा, आणि जर तू तुझ्या बोटावरती लिहून ठेवशील, तो उसे पालने की चौकसी करेगा। आणि तू त्याला पालन करण्याची चौकशी करशील। जैसे हम अंगूठी पहनते हैं, आणि जसं आपण अंगुठी घालतो, दिन भर में हमारा हाथ कितना बार उस अंगूठी पे जाता है, आणि दिवसभरामध्ये आपला जो हात आहे तो किती वेळ त्या अंगठीवरती जातो, जबकि सीधा ही रहता है, आणि सरळच असते, फिर भी हमारा हाथ बार बार उस पर जाता है। आणि तरी सुद्धा जो आपला हात आहे तो वारंवार त्याच्यावरती जातो। परमेश्वर ने लिख के रखने का आज्ञा क्यों दिया है? यहाँ सुलेमान लिखने के लिए क्यों कहता है? क्योंकि अगर हमारी उन उंगलियों को हम देखेंगे, हमें मालूम पड़ेगा कि अंगूठा, यानी ये अंगूठा भले नंबर 1 है, लेकिन सबसे नीचे करके झुककर सेवा करना है। आणि जर आपण अंगठ्याला पाहिलं की हा अंगठा नंबर 1 आहे, परंतु देवाने आपल्याला खाली झुकून सेवा करण्यासाठी सांगितलेलं उन्होंने आहे। कहा आणि देवाने जो बड़ा बनना चाहता है, आणि त्याला मोठं बनण्याची इच्छा आहे, उससे पहले क्या करना पड़ेगा? आणि त्याला पहिले काय करावं लागेल? नीचे झुककर सेवा करना पड़ेगा। आणि खाली वागून त्यांना सेवा करावी लागेल। झुकोगे नहीं आणि जर तुम्ही झुकला नाही तो आप सेवा नहीं कर पाओगे, आणि मग तुम्ही लोक सेवा आप करू बड़े शकणार कभी नहीं नाही, बन पाओगे। आणि मग तुम्ही मोठं कधी बनू शकणार नाही। बड़ा देखो, हमारे में कोई भी बड़ा नहीं, कोई भी छोटा नहीं, आणि आपल्यामध्ये कोणी मोठं नाही किंवा कोणी छोटं नाही, लेकिन प्रभु के नजरों में आणि देवाच्या अगर नजरेमध्ये हमें बड़ा होना है, आणि जर आपल्याला मोठं व्हायचं हमें आहे दूसरों के सामने झुकना है, आणि आपल्याला दुसऱ्याच्या समोर झुकायचं आहे, बहुत जरूरी है। आणि हे फार गरजेचं आहे। मालूम है? तो अंगूठा आपको दर्शाता है एक दूसरे की सेवा करना। आणि अंगठा तुम्हाला दर्शवतो की एकमेकांची सेवा इसलिए करणे। आज से आप जब भी अंगूठे को देखोगे, आणि म्हणून आजपासून जेव्हा तुम्ही अंगठ्याला पाहाल, सेवा करता हूँ क्यों मैं? आणि मी सेवा करतो का? बताओ, ऐसे खुद को पूछेंगे, अरे वो मैं सेवा करतो का? पर मी सेवा करता होते, आज मी चर्च मध्ये गेलो, पर आज मी चर्च में गया, मी आज स्तुती गायली, पर आज मैंने स्तुति गाया, आराधना केली, और आराधना किया, स्तुती आराधनाची सेवा केली, और स्तुति आराधना की मैंने प्रार्थना सेवा केली, की, प्रार्थनाची सेवा और केली, मैंने प्रार्थना किया, मैंने प्रार्थना की सेवा की, येशूच्या चरणावर मी बरोबर बसलो, मी त्याची सेवा केली, और यीशु के चरणों के ऊपर बैठा मैंने उसकी सेवा की, प्रभु भोजन खाल्लं, मी सेवा केली,
और मैंने प्रभु वचन खाया, मैंने सेवा की। सगळी आत्मिक सेवा मी केली, और सब आत्मिक सेवा को मैंने तर किया, शारीरिक सेवा लेकिन शारीरिक सेवा मी चपल्या उचलून ज्या खाली इथे तिथे टाकलेल्या असतात त्यांच्या चपल्या बरोबर ठेवल्या का? और जो हम चप्पल यहाँ वहाँ फैली हुई रेती में इकट्ठा कर एक जगह पर रखा गया। दिसतं ना आपल्याला खाली जेव्हा खूप साऱ्यांच्या सगळे घाई असतात अशा काढतात. आता तिथे किती स्टँड मोठा आहे, तुम्ही स्टँडवर चपल्याच ठेवत नाही. और वहाँ पर स्टैंड बड़ा है, लेकिन कोई भी स्टैंड के ऊपर चप्पल नहीं रखता। जर तुम्हाला दिसलं तुम्ही जर त्या चपल्या स्टँडवर ठेवल्या और अगर आपने चप्पल को स्टैंड के ऊपर रखा तर हात धुवून घ्यायचा, त्याच्यात काय होतं? और जहाँ पर हाथ को धोना है, पण एक सेवा आहे. और ये भी एक सेवा है। तुम्ही बाथरूममध्ये गेलात और अगर हम बाथरूम में गए आणि तुम्हाला दिसलं की ते घाण आहे तर थोडंसं पाणी टाकून देणं ही पण एक सेवा आहे. और अगर आपको दिखाई देगा कि बाथरूम करता है तो पानी डालना ये भी एक सेवा है। मी आज एक शारीरिक सेवा केली, मी बाथरूम धुवून आलो. अशी बाथरूम व्हायचं किती घाणेरडं का, पण प्रभू म्हणतो ते पण एक चांगलं काम आहे. उलट जेवढं आपण नम्र होऊ बाथरूम धुवून तेवढं चांगलं आहे. और जितना हम बाथरूम धोकर हम नम्र हो जाएंगे उतना अच्छा है। बाथरूम धुण्यात आपली नम्रता दिसते. और बाथरूम धोने में हमारी नम्रता दिखाई देती बाथरूम है। सगळ्यात गलीचे और जो बाथरूम है सबसे गंदा है, खूप लोक त्याच्यात ठाकलेली असतात, घाण केलेली असते, ते आपण साफ करतो और उसे हम लोग साफ करते म्हणजे हैं। आपण नम्र आहोत. और इसका मतलब है कि हम लोग नम्र हैं। कळालं? हे नेहमी लक्षात ठेवा. तर हे तुम्हाला काम दिसत असेल कारण तुम्ही पण तर जाता ना बाथरूमला, और आप लोग भी बाथरूम के लिए जाते दिसेल हो। तुम्हाला की हा बाबा नंतर येणाऱ्यांनी घाण करून गेले आहे. और अगर आपको दिखाई दे रहा है कि जो आया था उसने नम्रता कर चला गया है, तो विचार करायचा. त्या ज्या बायका आपल्या लहान लहान मुलांना बाथरूममध्ये नेतात और जो छोटे बच्चे को बाथरूम लेकर जाते हैं, त्यांनी विचार करायचा मी सेवा केली का, और उन्होंने क्या करना है, बाथरूम मैंने साफ सेवा ठेवलं की। का, और जो बाथरूम है मैंने साफ रखा है बाथरूम क्या? घाण करून गेली. और मैं बाथरूम को गंदा कर गई। हे सगळ्या गोष्टी हा 8 मिनिटात आपल्याला दर्शवतो. और ये सब बातों जो अंगूठा है हमको दर्शाता है। तुम्ही तुम्हाला बघा कधी कधी बोलतात बेटा जाते समय जरा पानी लेकर आना, मैं तो टाइम नहीं जा रहा, आणि मेरा गाडी चला जाएगा. आणि माझी जी गाडी आहे ती निघून ती जाईल. गाडी गेली तरी चालेल, त्याच्या मागची दुसरी गाडी, पण तुम्ही एक सेवा गमवतात. एका व्यक्तीला पाणी देणं ही मोठी सेवा आहे. और एक व्यक्ति को पानी पिलाना एक बड़ी सेवा है। कारण ते येशूला तुम्ही पाणी देता. और वो यीशु को आप पानी पिलाते येशू हैं। तुमच्याकडून ती सेवा करून घेत होता. पुन्हा बरे कोणती म्हातारी असो, म्हातारा असो किंवा तरुण सुद्धा कधी कधी पाणी मागतात. और जब हम कभी पानी मांगते हैं, प्रकाश बसल्या बसल्या बोलला, और प्रकाश ने बैठे बैठे कहा, कोणाला जरी म्हणाला समजा जाताना निवृत्ती दादा जरा एक ग्लास पाणी लेकर आ. और निवृत्ति दादा एक गिलास पानी दोगे। मैथ्यू एक गिलास पानी लेके जब प्रकाश दादा को नहीं सेवा तुला दिली तूच केली पाहिजे. आपण काय म्हणते जवान आहे ना क्या केले ना क्या बुढ़ा हो गए मैं तेरे को पानी लाके दूं. उसकी मम्मी ने मांगा तो दे देगा. आणि त्याची मम्मीने मागितलं तर देईल. वाह है ना. लेकिन कोई दूसरा भी मांगेगा तो देना चाहिए. आणि जर कोणी दुसऱ्याने मागितलं तर दिला पाहिजे. ये कभी कभी प्रभु करता है. आणि कधी कधी देव अशा रीतीने करतो. मालूम हुआ? तो ये सेवा है, ये शारीरिक सेवा भी आपकी जानी चाहिए. आणि जी शारीरिक सेवा आहे ती सुद्धा तुमच्याकडून झाली पाहिजे. जानी चाहिए. कभी कभी कोई लोग आपको बोलते हैं अरे जेवायला चालली ना माझं पण ताडी घेऊन घे ना. और खाना खाने के लिए चले तो मेरा भी प्लेट लेकर आ. तुझ्या पायाला काय झालंय? मेहंदी लावली का? लागण्याने बरे त्याने कशाही उद्देशाने मागितलं असेल, पण त्यावेळेला देव तुमच्याकडून ती सेवा करून घेत आहे. और उस समय ये गोष्ट ती खास नोट केली जाईल. और वो खास नोट किया जाएगा. ती सेवा जी असते ना, और वो सेवा जो देती है ना, जेव्हा कुणीतरी तुमच्याकडून मागतं करून घ्यायची इच्छा असते ती नोट केली जाते. और जब कोई आपसे मांगता है या फिर करवा कर लेने की इच्छा रखता है, वो जो सेवा है वो नोट किया जाता है. लक्षात ठेवा. और इसी कारण प्रिय याद रखो. जेव्हा जेव्हा तुम्ही चर्चला येता और जब आप लोग चर्च में आते हो बोला और आप लोग को मला सेवेला द्या. और मुझे सेवा करने के लिए दो. जसं चहा बनवतात, एक तिथे चहा बनवतात. और जैसे चाय बनाते हैं, तर निवृत्तीने बोललं पाहिजे रजनीताई मला दे, आम्ही तिथं खूप लोकांना वाटून देतो. और निवृत्ति दादा ने कहना चाहिए कि रजनी तो तुम मेरे हाथ में चाय दो, मैं लोगों को बांटता हूँ. तर
अशा रीतीने आपण एकमेकांची सेवा करू शकतो. और एक दूसरे की हम लोग इस तरह से सेवा कर सकते हैं. तर सेवा करा. और इसी कारण सेवा करो. तिसरी सेवा आहे. और तीसरी सेवा है आत्मिक रीती. और पहली आत्मिक रीति से. दुसरी शारीरिक. और दूसरी शारीरिक. शरीराने तुम्ही घाम गाळता काय करता मदत. और जो आप शरीर के द्वारा कष्ट करते हैं. तिसरी सेवा आहे प्राणी. और तीसरी सेवा है प्राणी. प्राणिक सेवामध्ये तुम्ही एकमेकांच्या जीवाला ताजंतवानं करता. जसं उदाहरणार्थ कोणाचे तरी तुम्ही रिक्षाचं भाडं करता. और किसी की अगर रिक्शा का भाड़ा करते हो. कधी कधी आपल्या रिक्षात कोण चढतं ना. और कभी कभी हमारी रिक्शा में कोई बैठता है. ते पैसे काढेपर्यंत तुम्ही भरून टाका. और सेवा करता त्या प्राणिक सेवामध्ये. और ये प्राणिक सेवा में आता है. तुम्ही त्यांचे पैसे भरल्यावर ते कसे करतात. और जब आप लोग उनका पैसा भरके वो लोग किस तरह से करते हैं. हसतात ना. और खुश हो जाते हैं. और स्माइल कारण करते हैं. त्यांचा प्राण ताजा करण्याला झालेला. और उनका जो प्राण है वो ताज़ा करना हुआ रहता है. म्हणून ती सेवा बेस्ट सेवा. और इसी कारण वो जो सेवा है वो बेस्ट है. तुम्हाला माहिती आहे कुणाच्या घरात नाही आहे. और आपको मालूम है कि किसी के घर में ऐसे नहीं है. आणि तुम्ही त्याला मदत करता. और आप लोग उसे मदद करते हो. प्राणिक सेवा. और ये प्राणिक सेवा है. काय आहे प्राणिक सेवा. और प्राणिक सेवा. तुम्ही त्यांची गरज भागवता. और आप लोग उनकी ज़रूरतों को पूरा करते हो. तुम्हाला कपडे तुम्ही देता. और किसी को अगर कपड़ा देते हो. घरात तुम्हाला ते जेवायला बोलवता. और घर में अगर किसी को खाना खाने के लिए बुलाते हो. पोटभर जेवण चालतं. और उनको पेट भरकर खाना खिलाते हो. ही तुम्ही प्राणिक सेवा करता. कारण त्यांचा जीव तुम्ही काय केला आहे त्यांना खुश केलेला आहे. म्हणून त्यांच्यातून काय निघतं जेव्हा कुणाचा खुश झाला खुशीने ते काय बोलतात. और आनंद के द्वारा वो लोग क्या करते हैं. लहान मुलं तर मोठ्यांना म्हणत नाही ना देव तुम्हाला आशीर्वाद करो. और छोटे बच्चे जो रहते हैं वो नहीं कहते कि प्रभु आपको आशीर्वाद ते काय करे. बोलतात. और वो लोग क्या करते हैं. थँक्यू. थैंक यू. त्यांचा धन्यवाद सुद्धा त्यांना खूप उपयोगी आहे. और उनका जो धन्यवाद है उनके लिए उपयोगी पड़ता है. माहिती पडलं. म्हणून अशा रीतीने जेव्हा तुम्हाला एकमेकांच्या काही गोष्टी तुम्हाला कळाल्या जसं समजा मी उदाहरणार्थ सांगते. जेव्हा तुम्ही कुणाला तरी निराश होता. और जब आप लोग किसी को अगर निराश देखते हो. तेव्हा तुम्ही त्याला सांत्वना देता. और उस समय आप लोग उनको सांत्वना देते जाऊन हो. बसता. और उनके नजदीक जाकर आप लोग बैठते हो. काय नका करू दुःख नका करू सगळं मी होत आहे नका तुम्ही टेन्शन करू. और ही ये प्राणिक प्राणिक सेवा सेवा आहे. है. ये प्राणिक सेवा है. पण तुम्ही म्हणता मला काय करणार तो तसंच आहे. और वो वैसा ही है. त्याच्यावरून काही अपेक्षा ती करू नका. और उसकी ओर से कोई भी अपेक्षा नहीं गेलेला आहे है. तर काय तुम्हाला काय और वो गया हुआ है. तुम्ही अजून देता जीव अजून सेवा कारण प्राणिक सेवामध्ये बरेच जण तुम्ही आजारी लोक बघता. और बीमार लोगों को हम लोग देखते तुम्ही हैं. त्यांना जाऊन भेटायला जाता. और उनको मिलने के लिए हम लोग जाते हैं. ते खुश होतात. और वो लोग खुश हो जाते हैं. जेव्हा तुम्ही आजारी व्यक्तीला बघायला जाता और जब आप लोग बीमार व्यक्ति को मिलने के लिए जाते हो. खुश होतात ना. और वो खुश होते हैं. प्राणिक सेवा आहे. और ये प्राणिक सेवा है. माहिती पडलं. जेव्हा तुम्ही कुणाच्या घरात व्हिजिट मारता म्हणजे भेटायला जाता. और जब आप लोग किसी को मिलने के लिए जाते हो. तुम्ही पार्लेची पार्ले के केळ्याचं पेपर और केले का वेफर किंवा डेअरी मिल्क और डेयरी काहीतरी घेऊन जाता. और कुछ भी आप लोग लेकर जसं जाते तुम्ही हो. त्यांच्या हातात देता और जैसे आप लोग उनके हाथ में देते हो. ह्याची काही गरज नव्हती. पण आणले थँक्यू थँक्यू थँक्यू. आता जेवण होतं केळीचे पेपर आणले मला फार आवडतं है ना. आतमध्ये जाऊन असं ठेवत नाही. कधी गोष्ट मी करते बघू मला काय पहिलं बघती ड्रेस दिला तरी पहिलं बघते. घरी जाऊन नाही बघायचं पहिलं उघडून बघायचं काय बघू कसा ड्रेस आहे. छान आहे हा छान आहे. वाट नाही बघायची घरी यायचं मग बघायचं ते असं वाट नाही बघायची. ती सवय नाही होत. गिफ्ट आणलं की तिथल्या तिथंच उघडायचं बघून घ्यायचं. छान आहे. लोक काय करतात आरामात एकदम आरामात ची काय दिला मला रुमाल. तो रुमाल पण दिला तो इम्पॉर्टंट आहे ना. और लेकिन जो रुमाल दिया है वो भी महत्वपूर्ण होता है. काही नसण्यापेक्षा तरी एक रुमाल भेटला. और कुछ नहीं भी उससे होता है कि आपको रुमाल मिला. तुम्ही जेव्हा एकमेकांना काही मदत करता काही आणता तुम्ही घेऊन जाता ही प्राणिक सेवा आहे. और जब आप लोग एक दूसरे को मदद करते हैं या फिर कुछ भी लेकर जाते हो वो प्राणिक सेवा है. चौथी सेवा आहे आर्थिक सेवा. और चौथी सेवा है आर्थिक जेव्हा सेवा. तुम्ही फायनान्शियली कोणाला मदत करता और जब आप लोग फाइनेंशियली किसी को मदद करते हो पण एक सेवा आहे.
और ये भी एक सेवा है। ही पण देवाने काही जणांना ती सेवा दिली. आता ही तुम्ही म्हणाल असं कुठं आहे का? तुम्ही वाचू शकता रोमकरांच्या पत्रात 12 अध्याय तुम्ही वाचू शकता. रोमी की पत्री अध्याय 12 में आप लोग पढ़ सकते हो. तर सेवेमध्ये हा प्रकार तो मोडला जातो. और सेवा में ये भी प्रकार आता है. रोमकरांचं पत्र रोमी की पत्री काय पैशाचं जेव्हा येतं ना, और पैसे का जब आता है तेव्हा लोकांना जरा ठीक आहे. 7व्या वचनापासून वाचा. सेवा करताना सेवेत तत्पर असावे. शिकवणाऱ्याने शिक्षण देण्यात, बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे. दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावे. काय करण्यामध्ये? दान देणं, कोणाला हेल्प करणं, फायनान्शियली दान देणं म्हणजे पैसा देणं ना, बरोबर. जेव्हा आपण देवालाच फक्त दान देत नाही, फक्त देवालाच आपण भेट देत नाही, कधी कधी काही गरजवंतांनाही देतो. और हम लोग सिर्फ परमेश्वर को ही दान नहीं देते, लेकिन जो जरूरतमंद रहते हैं उनको भी हम लोग देते हैं. तर ज्या वेळेला आपण त्यांना मदत करतो, और जिस समय पर हम लोग उनको मदद करते हैं, कधी कधी काही लोक ख्रिस्ती लोक तुमच्याकडे फायनान्शियली मागतात, और कभी जो मसीह लोग रहते हैं वो आपको फाइनेंशियली हेल्प मांगते हैं, तेव्हा तुम्ही त्यांना मदत करता. और जब वो लोग मांगते हैं और आप लोग उनको मदद करते हैं, सेवा और ये भी एक सेवा है. ही पण एक सेवा आहे. और ये भी एक सेवा आणि है. बघा मी तुम्हाला सांगते, और मैं आपको बताती हूँ, ही सेवा सगळे नाही करत. और ये जो सेवा है वो सब लोग नहीं करते. म्हणून तुम्हाला एक देवाने सौभाग्य दिलं की ही सेवा करण्यासाठी. और देखा जाए तो प्रभु ने आपको सौभाग्य दिया ये सेवा करने के लिए. सभी लोक तुमच्याकडे पैसे मागतात का? और सब लोग आपके पास पैसा मांगते हैं क्या? मला एक आपल्या मंडळीचा एक भाऊ म्हणाला, हा तुम्ही मेरे पास क्यों आता है? आणि मंडळीमध्ये एका भावाने सांगितलं की प्रत्येक कोणी माझ्याकडे का येतो. म्हणजे आता म्हणजे मागते लेकिन लोक म्हणजे वापस देते नाही. आणि माझ्याकडे येऊन ती लोक माझ्याकडे मागतात, परंतु ती लोक मला रिटर्न देत नाही. तुम्ही मला आप मागने जाते हैं क्या? आणि मी सांगितलं तुम्ही मागायला जाता का? बोला नहीं, मैं मांगने नहीं जाता दीदी, मैं अभी तक किसी से नहीं मांगा. आणि त्याने सांगितलं की दीदी मी अजूनपर्यंत कोणाकडे मागितलेलं बोला नाही. इसीलिए आपको ये सेवा का दान दिया है, इसलिए आप करते रहो. आपको कम पड़ा है क्या? आणि तुम्हाला काही कमी पडले पहले से नाही. तो आपका पगार बढ़ गया ना. आणि पहिल्यापेक्षा जर तुमचा पगार आहे तो बचत वाढलेला वाली आहे. बैंक में जाता है ना. आणि बचत बँकेमध्ये जातात. पत्नी बड़ी बुद्धिमान है उसकी, आणि ती त्याची जी बायको आहे ती बुद्धिमान आहे. इसलिए सारा पगार उड़ाती नहीं है, आणि मग ती सर्व पगार उडवत नाही. बैंक में भी रखती है. आणि ते बँकेमध्ये सुद्धा ठेवते. मला पगार में से बहुत बैंक में जाता है. आणि मी सांगितलं की पगारामुळे तुम्ही खूप साऱ्या बँकेमध्ये जातो. बोले हाँ. आणि तो म्हणाले क्यों हा. जाता है? आणि मी सांगितलं का कि जातो? आप लोगों को धन के द्वारा सेवा करते हैं कारण तुम्ही लोकांची धनाच्या द्वारे सेवा करता और आप मांगने नहीं जाते, आणि तुम्ही मागण्यासाठी जात नाही. इसलिए ये भी एक सेवा है. आणि म्हणून ही सुद्धा एक सेवा और आहे. इसलिए कभी कभी लोग आपसे बोलते हैं ना, मला 50 रुपये द्या ना, मला 100 रुपये द्या ना, मला 200 रुपये द्या ना, ये मांगते हैं. तो सोचने का अरे प्रभु ने मेरे अंदर वो काबिलियत देखी इस सेवा की. आणि जेव्हा ती लोक तुमच्याकडे मागतात तुम्ही विचार करायचा आहे की देवाने ती कुवत पाहिली माझ्यामध्ये सेवेची. और इसलिए मुझे इस सेवा के लिए प्रभु इस्तेमाल करने जा रहा है. आणि म्हणून देव या सेवेसाठी माझा वापर करून घेत आहे. अपने आप को इस सेवा के लिए आणि मग स्वतःला या सेवेसाठी दे डालो. आणि देऊन टाका. और इस सेवा में अगर आप करते जाओगे ना, देखो आपका उत्पन्न कितना बढ़ गया पहले से. आणि जर ही सेवा तुम्ही करत जा तर तुम्ही स्वतःहून बघा की तुमचं जे उत्पन्न आहे पहिल्यापेक्षा वाढलेलं आहे. करके देखो आणि करून बघा. और फिर मुझे बोलो मेरा बड़ा नहीं है. आणि नंतर येऊन मला सांगा की माझं वाढलं नाही. का मुझे पहिल्यापेक्षा वाढला नाही. लोक तुझ्याकडे मी उत्तर करा. मी आता हे सांगायचं नव्हतं, पण मी हिचं उत्पन्न बघा पहिल्यापेक्षा खूप वाढलं. और पहले से इनका जो उत्पन्न है बहुत बड़ा है. तसंच तुमच्यामध्ये बरेच जण आहेत. और आपके बीच में भी बहुत सारे लोग सगळ्यांना हैं. सांगितलं ते कसं गुप्त जे तुम्ही लोक गुप्त देतात. और आप लोग गुप्त में तुम्हाला देते असं हैं. वाटतं की मला दीदीपर्यंत कसं गेलं. और आपको तिने मला काय सांगितलं, तू सांगितलं मला की मी एवढं दिले, याला दिले, त्याला दिले असं सांगितलं. तिने मला नाही सांगितलं. और उन्होंने मुझे नहीं बताया. पण आम्हाला पण कळतं ते. और देवाने जेवढी बुद्धी दिली आहे, और प्रभु ने उतनी बुद्धि दी है. देवाचा आत्मा सांगतो. और प्रभु का आत्मा बताता है. तुमचं उत्पन्न पहिल्यापेक्षाही देव वाढवतो. जेव्हा तुम्ही मदत करताना और जब आप लोग किसी को मदद करते हो लक्षात ठेवा, त्यावेळेसाठी देवाने तुमचं सेवा म्हणजे देव तुमच्या अंतःकरणातून देत असतो. और प्रभु आपके हृदय के द्वारा लोगों को देता ज्याला है. देव देतो और जिसे परमेश्वर देता है त्याला तर त्याची गरज भागवली जाते. देव भागवतो और प्रभु उसकी जरूरतों को पूरा करता है. तुमच्याद्वारे देतोय म्हणजे तुम्हाला अमीर करायला मागतो. और प्रभु आपके द्वारा देता है मतलब प्रभु आपको और भी बढ़ाता देव है. दोघांचंही काम
करतोय ना, और प्रभु दोनों का भी जो काम है वो अच्छे रीति से करता म्हणून है। ह्या आहेत सेवा। और ये ही सेवा है। आपल्याला फक्त कोणती सेवा दिसते? प्रभु की कौन सी सेवा दिखाई देती है? वेदीची, वेदी की प्रचार करणं, और प्रचार करना, गाणी गाणं, गाना गाना, ही सेवा दिसते ना। और यही सेवा हम नाही लोगों तर को जेवणाची दिखाई सेवा, देती है। या फिर खाने की सेवा बऱ्याच सेवा आहेत। और बहुत सारी सेवाएं 12 हैं। अध्याय जर तुम्ही वाचलं तर खूप सेवा भेटेल, और 12वें अध्याय में अगर आप लोगों ने पढ़ा तो बहुत सारी सेवा आपको मिलेगी खूप साऱ्या सेवा आहेत। और बहुत सारी सेवा है। पण आता थंबचं निघालं, अंगठ्याचं निघालं म्हणून मी तुम्हाला काही प्रमुख सेवा ज्या सांगितल्या ॲटलिस्ट त्या तरी करत राहा। और इसी कारण अंगूठी का निकला, इसी कारण जो प्रमुख सेवा को बताए गए वो सेवा आप लोग करते रहो। देव तुम्हाला आशीर्वाद देईल। प्रभु आपको आशीर्वाद करे। आता अंगठा झाला, और अभी अंगूठा हुआ आता दुसऱ्या हे बोट आहे, और जो दूसरा उंगली है या दुसऱ्या बोटाचं नाव काय आहे? पॉइंटेड फिंगर। आणि पॉइंटेड फिंगर है ना। हे पॉइंटेड फिंगरला तुम्हाला घ्यायचं आहे आज्ञा पालन, ओबिडियन्स। आणि तुम्हाला घ्यायचं आहे आज्ञा पालन। जेव्हा जेव्हा हे बोट येईल और जब ये उंगली आएगा तेव्हा विचार करायचा मी आज्ञा पालन करतो का? और उस समय तो सोचना है कि मैं आज्ञा का पालन करता हो गया। आपण काही 2 वचन वाचू। और हम 2 वचन को पढ़ेंगे। जॉन 14 यूहन्ना अध्याय 14 त्याचं 15, और उसका 15। जॉन 14 यूहन्ना अध्याय 14 वर्स 15। त्याचं 15। माझ्यावर तुमची प्रीती असली हा, तुमची माझ्यावर प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल। हाँ, तो तुम मेरी क्या करोगे? तब तुम क्या करोगे? अगर तुम मुझसे प्रेम करते हो। आणि जर तुम्ही माझ्यावरती प्रेम करता आया ये उंगली? आणि आलं हे बोट, यदि तुम मुझसे प्रेम करते हो मेरी आज्ञा को मानो। आणि जर तुम्ही लोक माझ्यावर प्रेम करता तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन कराल। तो इसलिए इस उंगली को क्या है? आणि म्हणून या बोटाला जब काय बोलता आहे? है प्रेम करते हो आणि जो सांगतो प्रेम तो आज्ञा करता पालन करो। मग आज्ञेचं पालन करा। इसलिए यहाँ पर लिख दो आज्ञा पालन। आणि म्हणून इथे लिहून ठेवा की आज्ञा पालन। तो इसलिए जब जब इस उंगली को आप देखोगे आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही या बोटाला पाहाल तब बोलना क्या मैं आज्ञा पालन करता हूँ। आणि तेव्हा विचार करायचा आहे मी आज्ञेचं पालन करतो। अभी आज्ञा का पालन किसका किसका करना है? आणि आज्ञेचं पालन कोणाकोणाचं करायचं आहे? पहिलं परमेश्वर का। देवाचं। यीशु ने कहा मेरी आज्ञा होगा, आणि यीशु म्हणाला माझ्या तो आज्ञेचं। परमेश्वर की आज्ञाओं का हमें पालन करना है। आणि देवाच्या आज्ञेचं आपल्याला पालन करायचं आहे। जो इसमें लिखा है आणि जे काही बायबलमध्ये देण्यात आलेलं उसका आहे पालन करना है। आणि त्याचं पालन तुम्हाला करायचं आहे। दूसरा प्रभु के दास का। देवाच्या दासांचं। प्रभु का दास आपको जब भी कुछ आज्ञा देता है आणि देवाचा दास जेव्हा काही तुम्हाला आज्ञा देतो उसका पालन करो। आणि त्याचं पालन करा। तीसरा अपने माता पिता का। आपल्या आई वडिलांचं। जब आपके माता पिता आपको आज्ञा देते हैं आणि जेव्हा तुमचे आई वडील तुम्हाला आज्ञा देतात तो पालन करो। आणि तेव्हा पालन करा। प्रकाश उठ। सो जा, सो जा। हाँ, बैठे। आपको जो आज्ञा आपकी माँ बाप करेंगे अच्छा नहीं लगता होगा लेकिन करना है। आणि तुमचे आई वडील तुम्हाला जी काही आज्ञा देतात ते तुम्हाला आवडत नाही तरी तुम्हाला करायचे आहे। आपको उस समय अच्छी नहीं लगी, उसको अच्छी नहीं लगी थी। आणि त्याला आवडली सोना आणि झोपले। इतने लोगों के सामने कैसा सोएगा? बोलो। हाँ, घर में बोलेगा तो कितना अच्छा है, जाके मैं बेड पे सो जाऊंगा। लेकिन अभी आणि आता इतने लोगों के बीच में सोना अच्छा है, आणि एवढे लोकांच्यामध्ये झोपणे चांगले लेकिन अच्छा नहीं लगा आणि चांगलं नाही वाटलं लेकिन उसने किया, आणि त्याने ते केलं उसे कहते हैं आज्ञा पालन। आणि त्याला म्हणतात आज्ञेचं पालन। तो पहला परमेश्वर, दूसरा पास्टर, तीसरा माता पिता, चौथा हमारे टीचर्स। आणि चौथा आहे आपले शिक्षक। हमारे जो शिक्षक हमारे जो सिखाते हैं, हमें बताते हैं ये करो ये करो ये करो ऐसा करो। तो शिक्षकों में कौन कौन आता है? वचन देने वाले लोग आते हैं, स्कूल कॉलेजेस में आप जाते हो प्रोफेसर टीचर्स आते हैं, वो सभी, या फिर आपको सिखाने वाले हमारे अड़ोसी पड़ोसी जो हमारे बड़े हैं वो भी हमें सिखाते हैं। आणि जे आपले मोठे आहे ते सुद्धा आपल्याला तो शिकवतात हम उनको सुनना, आणि आपण त्यांचं ऐकायचं आहे उनका आज्ञा का पालन करना। आणि त्यांच्या आज्ञेचं आपल्याला पालन करायचं आहे। जो मौसी ने बोला, यशोदा मौसी ने बोला कि जगदीश बेटा ये जरा कुर्सी उठा के उधर रख दे। आणि यशोदा मावशी जर बोलले की जगदीश ही खुर्ची उचलून तू तिकडे ठेव हाँ, तो उठा के रख देना, आज्ञा पालन करना। आणि ती खुर्ची उचलून ठेवायची आहे, आज्ञेचं पालन करायचं आहे। मालूम हुआ? और पांचवा है गवर्नमेंट का। आणि पाचवा आहे गव्हर्नमेंटचं। गवर्नमेंट हमें जो भी आज्ञाएं देती है हमें पालन करना है। आणि गव्हर्नमेंट आपल्याला जी काही आज्ञा देते आपल्याला त्या आज्ञेचं पालन जैसे करायचं बिना आहे। टिकट का यात्रा नहीं करना। आणि बिना तिकीटची यात्रा करायची नाही। याद रखो, टिकट निकाला करो। आणि तिकीट काढायचं हाँ, 5 रुपये का 10 रुपये का टिकट रहता है,
आणि 5 रुपये 10 रुपयाचे तिकीट असतं कब टीसी आएगा, कब पकड़ेगा। आणि कधी टीसी और अभी टीसी लोग अभी गाड़ी के अंदर भी घुसे रहते हैं। आणि आता जे टीसी आहे गाडीच्या आतमध्ये सुद्धा घुसलेली असतात अंदर वो हमारे लिखा रहता है ना नेक्स्ट स्टेशन, इंडिकेटर है, तेरे इंडिकेटर पे लिखा रहता है कि अभी टीसी को परमिशन दिया गया है कि ट्रेन चालू रहते समय वो टिकट चेक करेंगे। आणि मैंने खुद वो इंडिकेटर पर मैंने वो पढ़ा आणि स्वतः ते वाचलेलं आहे। इसलिए 5 रुपये 10 रुपये बचाने को जाते बेइज्जती होती है, 250 हो जाता है। बेइज्जती जाती बोला 250 रुपये जाता है बोला, आणि बेइज्जती होती ते वेगळं आणि जे 250 रुपये आहे ते जातात ते वेगळं। इसीलिए टिकट निकालो आणि म्हणून तिकीट काढायचं अपने बच्चों के भी टिकट निकालो आणि स्वतःच्या मुलांचे सुद्धा तिकीट काढा बिना टिकट की यात्रा नहीं करो। आणि बिना तिकीटची जी यात्रा आहे ती करू नका अगर टिकट निकाल के ही यात्रा करो आणि तिकीट काढूनच यात्रा करा याद रखो। आणि लक्षात ठेवा पास है तो पास लेके घूमो। आणि जर पास आहे पास घेऊन तुम्ही केला घर में रखकर बोलेगा घर में पास है, ये नहीं करो। आणि घरामध्ये पास आहे असं करू नका। तो याद रखो ये जरूरी है, हम गवर्नमेंट को चीट नहीं करना आणि आपण आपल्याला गव्हर्नमेंटला फसवायचं नाही आंकड़े पे लाइट नहीं लेना है। आणि आकड्यावरती लाईट घ्यायची नाही मीटर लाइट का बिल आता है इसलिए आंकड़े पे लाइट लेते हैं, वो रॉन्ग है। आणि लाईटीचं बिल येतो म्हणून आकड्यावरती लाईट घेतात ती चुकीचं मीटर आहे। बिठाना है आणि मीटर बसवायचं आहे मीटर में चीटिंग नहीं करना है। आणि मीटरमध्ये सुद्धा चेकिंग नाही करायची जो कुछ लाइट का बिल आता है हमें भरना है। आणि जे काही लाईटीचं बिल येतं बिल आपल्याला करके हम कम भरायचं कर आहे सकते, कभी कभी वो लोग का पट्टी आता है मीटर लाइट बिल रॉन्ग भी भेजते हो आणि तो हम कम करा के भर सकते हैं। आणि मग आपण लोक कमी करून ते भरू शकतो। तो इसलिए आंकड़े पे लाइट लेके गवर्नमेंट को चीटिंग करना, धोखा देना, उनका नहीं सुनना, ये रॉन्ग है। आणि म्हणून आकड्यावरती लाईट घेऊन चेकिंग करणं गव्हर्नमेंटला फसवणं त्याचं न ऐकणं हे योग्य नाही तो प्रियो हमें आज्ञाओं का पालन करना है। आणि प्रियांना आपल्याला आज्ञेचं पालन ये करायचं आहे हमें आज्ञा पालन करने के लिए बोलते हैं। आणि हे जे बोट आहे ते आपल्याला आज्ञेचं पालन करायला सांगते। तीसरा मिडल फिंगर यानी बीच का बोट, मधलं बोट सबसे लॉन्गेस्ट सबसे बड़ा उंगली आणि सर्वात उंच बोट वो हमें बताती है अथॉरिटी को। आणि ते आपल्याला अधिकाराला सांगतात इसको दर्शाती है आणि कशाला दर्शवतात अधिकार। इसलिए इस अंगूठे के ऊपर सेवा आणि म्हणून या अंगठ्यावरती सेवा और इस दूसरे नंबर की उंगली के ऊपर पॉइंटेड उंगली के ऊपर लिखने का आज्ञा पालन आणि दुसऱ्या बोटावरती लिहायचं आहे आज्ञा पालन और तीसरी उंगली के ऊपर लिखना है आपको अधिकार आणि तिसऱ्या बोटावरती तुम्हाला लिहायचं आहे अधिकार। तो प्रियो प्रभु ने आपको इस उंगली के द्वारा अधिकार दिया है आणि प्रियांना देवाने तुम्हाला या बोटाच्या द्वारे अधिकार दिलेला आहे अधिकार को दर्शाता है। आणि ते अधिकाराला तो दर्शवतात। हम उसका भी वचन पढ़ लेंगे, आपण त्याचं वचन वाचूया। हम पढ़ेंगे भजन संहिता 119 स्तोत्र संहिता आहे 119 उसका 9 और 11, त्याचा 9 आणि 11। Psalm 119 स्तोत्र संहिता अध्याय 119 उसका 9 और 11, त्याचा 9 आणि 11। Psalm स्तोत्र संहिता 119 अध्याय 119 9 और 11। त्याचा 9 आणि 11। तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखेल? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने। मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचने जपून ठेवले आहे। परमेश्वर ने हमें अधिकार दिया है वो है वचन का, आणि देवाने आपल्याला अधिकार दिलेला आहे ते आहे वचनाचा। हम ज्यादा वचन का इस्तेमाल करें। आणि म्हणून आपण जास्त वचनाचा वापर करायचा ये आहे। जो मिडल फिंगर आपको बताती है क्या तुम्हें अपना ध्यान परमेश्वर की वचन की ओर लगाया है। आणि म्हणून मधलं जे बोट आहे ते तुम्हाला सांगतं तुम्ही तुमचं जे लक्ष आहे ते देवाकडे लावलेलं आहे परमेश्वर के वचन की ओर लगाया है। आणि देवाच्या वचनाकडे लावलेलं आहे। परमेश्वर के वचन पर तूने रातों दिन मनन किया क्या? आणि देवाच्या वचनाचं तू रात्रंदिवस मनन केलेलं आहे। 2 टिमोथी चैप्टर 3 वर्स 16 में लिखा है संपूर्ण पवित्र शास्त्र परमेश्वर की प्रेरणा से रचा गया है, वो हर एक इंसान को शुद्ध पवित्र सिद्ध करने के लिए परिपूर्ण है और ये लाभदायक है सिखाने के लिए। इसीलिए इस पवित्र शास्त्र पर हम ध्यान दें। आणि दुसरं तिमोथी अध्याय 3 त्याचं 16 मध्ये देण्यात आलेलं आहे की जे संपूर्ण पवित्र शास्त्र आहे ते देवाच्या वचनांद्वारे आपल्याला शुद्ध करण्यासाठी आपल्याकडे सुधारणूक आणण्यासाठी आणि जे नीती शिक्षण आहे ते देण्यासाठी आहे आणि आपल्याला या वचनाचं पालन करायचं आहे। तो प्रियो बीच का उंगली वचन के अधिकार को दर्शाता है। आणि जे मधलं बोट आहे ते वचनाच्या अधिकाराला दर्शवतं। चौथी उंगली है रिंग फिंगर यानी अनामिका ना, हाँ उसको वो उंगली को दर्शाता है
लव क्राइस्ट, मतलब यीशु मसीह को प्रेम करना, आणि चौथं जे बोट आहे येशू ख्रिस्ताला प्रेम करण्यासाठी दर्शवतो यीशु से जुड़े रहना, आणि येशू सोबत जुळून राहणं उसके बने रहना। आणि त्याचा बनून राहणं। इसलिए जब ये दुल्हन अंगूठी पहनती है, आणि म्हणून जेव्हा जी वधू आहे ती अंगुठी घालते, जब दूल्हा अंगूठी पहनता है, आणि जेव्हा जो वर आहे तो अंगुठी घालतो, तो एक बंध गए थे, एक वाचा बांध गए हैं, शादी के विवाह बंधन में बंध गए हैं। आणि ते लोक विवाहाच्या बंधनामध्ये बंधलेले आहेत। इसीलिए आणि म्हणून वो जब तक जिंदा है आणि जोपर्यंत ते लोक जिवंत आहे आणि त्याच्यासोबत बांधून राहायचं छोड़ आहे के नहीं जा सकता, आणि सोडून जाऊ शकत उसे नाही प्यार करना है, आणि तिला प्रेम करायचं उसके साथ आहे रहना है। आणि तिच्या सोबत राहायचं आहे इसलिए वो रिंग पहना है। आणि म्हणून ती लोक अंगठी घालतात। इसलिए मैंने आपको कहा रिंग फिंगर, क्योंकि इसी उंगली में रिंग डाला जाता है। आणि या बोटामध्ये अंगठी घालण्यात येते। लड़की के लेफ्ट हैंड में, लड़के के राइट हैंड में। आणि मुलीच्या डाव्या हातामध्ये आणि मुलाच्या उजव्या हातामध्ये। हाँ, उसका वचन पढ़ेंगे। जॉन 15 वर्स 1 to 5। योहान अध्याय 15 त्याचा 1 ते 5। जॉन योहान 15 अध्याय 15 उसका 1 to 5। त्याचा 1 ते 5। मी खरा द्राक्षवेळ आहे हाँ, प्रभु कहता है मैं सच्ची दाखलता हूँ। आणि माझा बाप वाडी आहे। मेरा पिता किसान है। माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक पाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या पाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो। जे वचन दिलं तू मेरी डालिया हो, जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात। तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन। जसे पाटा वेळात राहिल्यापासून त्याला आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्यापासून तुम्हालाही देता येणार नाही। मीच वेळ आहे, तुम्ही पाटे आहात। जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येणार नाही। प्रियो, हम यहाँ देखते हैं कि हमारा यीशु सच्ची दाखलता है। आणि प्रिय आपण पाहतो की आपला यीशु हा खरा द्राक्षावळ आहे डालिया है आणि आपण त्याच्या पाकळ्या आहोत। जैसे डाली उस वृक्ष के साथ दाखलता से जुड़ी रहेगी तो क्या रहेगी? फलती रहेगी, फल देती रहेगी। आणि जशी ती फांदी त्या द्राक्षावळीसोबत जोडून राहिली ती काही काळ फळ देत राहील, वैसे हमें भी मसीह से जुड़े रहना है। आणि तसंच आपल्याला सुद्धा ख्रिस्तासोबत जोडून फल राहायचं देना आहे है आणि फळ द्यायचं आहे फल है प्रेम का। आणि ते फळ आहे यीशु को प्रेमाचं बहुत प्यार करना है, आणि येशूला खूप प्रेम करायचं आहे उसके बने रहना है, आणि शेवटपर्यंत त्याचा बनून राहायचं उससे आहे अलग नहीं होना है। आणि त्याच्यापासून वेगळं व्हायचं इसलिए नाही। जब जब ये उंगली को आप देखोगे आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही या बोटाला पाहाल तब बोलना मैंने मसीह को प्यार किया है, आणि तेव्हा चौकशी करायची आहे की मी ख्रिस्ताला प्रेम केलं का मैं मसीह को प्यार कर रहा हूँ ना। आणि ख्रिस्ताला प्रेम करत आहे ना। ये चौथी उंगली आपको बताए। आणि चौथं बोट तुम्हाला सांगतं। हालेलुया। हालेलुया। अब रही पांचवी छोटी करंगड़ी, आणि कलमे बेबी फिंगर, बेबी फिंगर, छोटी फिंगर, ये करंगड़ी हमें इस करंगड़ी के ऊपर आप लिख दो पाप की कबूली, आणि करंगळीवरती तुम्ही लिहा पापाची कबुली। इस पर बांध दो। आणि ह्याच्यावरती बांधलं जब टाका। आप इस उंगली को देखोगे तो बोलना हाँ प्रभु मैं पापी हूँ, मैंने पाप किया, मुझे माफ। आणि जेव्हा जेव्हा तुम्ही या बोटाला पाहाल तुम्ही बोलायचं आहे की देवा मी पापी आहे, मी पाप केलेला आहे, तुम्हाला माफ कर। प्रभु की इच्छा है कि जब हम इस उंगली के द्वारा, जैसे ये सबसे छोटी है इसलिए हमसे पाप होते हैं, आणि लहान आहे म्हणून आपल्याकडून पाप होते, जो छोटे हैं उनसे गलतियाँ होती हैं, आणि जे लहान आहे त्यांच्याकडून चुका होतात। इसलिए हम सब जो मसीह में छोटे हैं इसलिए हम लोग पाप कर रहे हैं। जिस भाग में हम पाप कर रहे हैं उसमें अभी भी हम छोटे हैं। आणि आपण जे ख्रिस्तामध्ये आहोत आपण लहान आहोत म्हणून आपण पाप करत आहोत, आणि ज्या भागामध्ये आपण पाप करत आहोत त्याच्यामध्ये लहान आहोत म्हणून आपण लोक पाप करत आहोत। अगर आप झूठ बोल रहे हो आणि जर तुम्ही खोटं बोलताय यानी आप उस भाग में छोटे हो, आणि तुम्ही त्या भागामध्ये खोटे अभी तक बड़े नहीं हुए हो। आणि आतापर्यंत तुम्ही लोक बलवान झालेले अगर आप गाली देते हो, आणि जर तुम्ही शिव्या देता, मारामारी देते हो, मारामारी करता, मारामारी करते हो मारामारी करता, या आज्ञा पालन नहीं करते हो, आणि आज्ञेचं पालन माँ बाप करत से नाही, करते हो, आणि आई वडिलांची वादविवाद तो करता, अभी तक प्रभु में तुम बड़े नहीं हुए हो, आणि आतापर्यंत तुम्ही लोक देवामध्ये मोठे तुम झालेले पाप नाही। कर रहे हो। इसका मतलब है पाप। आणि याचा अर्थ आहे पाप। अभी भी तुम पाप में जन्म दे रहे हो और तुम्हारा कन्फेशन नहीं है। इसका मतलब है तुम्हें ये उंगली आपको दर्शाती है मुझे पाप करने से प्रभु मुझे बचा, मुझे क्षमा कर, मैं पापी हूँ, मुझे माफ कर। आणि हे जे बोट आहे ते दर्शवतं की प्रभु मी पापी आहे, तुम्हाला माफ कर। टीचर आणि शिक्षण जाऊन येऊ मोकळा होऊन येतो है ना, जरा जाऊन येतो। इसका मतलब क्या है? खाली होके आता हूँ,
तो हम पाप भी खाली होके आते हैं ना। जब हम कन्फेशन करते हैं तो हम क्या हो जाते हैं, खाली हो जाते हैं ना। आणि जेव्हा आपण कबुलीकरण करतो आपण सुद्धा खाली होऊन जातो. यूरिन जब पास होती है तो हमारे सारे शरीर की गंदगी यूरिन से बाहर निकलती है। आणि जेव्हा युरिन पास होते तेव्हा आपल्या शरीरामध्ये जी काही घाण आहे त्याच्याद्वारे निघून जाते. अगर यूरिन नहीं गई तो, आणि जर युरिन पास नाही झाले तर, अगर पेशाब नहीं हुई आणि जर युरिन नाही झाले तो मग पोट फुगतं आणि अस्वस्थ होतं. अजून काय होतं, पोटात दुखतं. पेशाब नहीं करने पर पेट फूलता है आणि जर युरिन नाही झाले तर जे पोट आहे ते फुगतं अजीब सा लगता है आणि अस्वस्थ वाटतं और दर्द होने लगता है. आणि दुखायला लागतं. फिर नंतर वहाँ पर चमक मारने लगती है आणि बोटामध्ये चमका मारतात जलन होने लगता है. आग उधर आग होने लगती है, आणि तिथं जळण व्हायला लागते आग होने लगती है. आणि जळण व्हायला लागते. जोर दे रहे लेकिन निकल नहीं रही. फिर वो टाइट दर्द क्या होता है, अगर नहीं गई दवाई नहीं किया तो मर भी जाए. आणि जर आपण नाही केलं किंवा औषध नाही केलं तर आपण मरून सुद्धा जाऊ शकतो. यूरिन पास नहीं हुआ आणि और युरिन पास नाही लोग झालं जल्दी से डॉक्टर के पास जाकर बोलते डॉक्टर नहीं झाली, डॉक्टर लय त्रास होतोय, लय त्रास आहे. डॉक्टर लगेच एक गोळी देतो. हाँ की पाणी तर प्यायची इच्छाच होत नाही. किती पाणी पितो, नारळाचं पाणी पी, हे पाणी पी, काय पिऊन सुद्धा ती काय कर अटकले निघा ना. मग ती जशी गोळी जाते त्याच्यानंतर थोडा वेळ असं करतो, अजून आली नाही. डॉक्टर अजून आली नाही. डॉक्टर म्हणतो थांबा जरा, आताच गोळी खाल्ली ना, 2 तासात तरी होऊन द्या, 2 तासात होईल. नाही अजून झाली नाही. 2 तास झाल्यानंतर अजून एक गोळी खा. जशी दुसरी गोळीचा प्रेशर पडला लगेच. मग तसंच असतं. प्रियानो लक्षात ठेवा, शरीराची घाण निघल्या बरं वाटतं. और जब शरीर की गंदगी निकल जाती है तब अच्छा लगता वैसे है. ही जब हम पाप का कन्फेशन करते हैं तो हमें बहुत अच्छा लगता है. आणि जेव्हा आपण पापाचं कबुलीकरण करतो तेव्हा आपल्याला खूप चांगलं इसलिए वाटतं. ये उंगली पर आप बांध लो आज से कि आपको कन्फेशन करना है. क्या तुमने पाप किया है, मैंने कबूल किया है क्या. हाँ प्रभु मी कबूल केले, प्रभु ह्या पापाचं मी कबुलीकरण केले. और प्रभु मैंने इस पाप का कबूलीकरण किया है. कल एक बहन ने अपना स्वप्न बताया. आणि कालच एका बहिणीने स्वतःचं स्वप्न हमने सांगितलं देखा कि बादलों से यीशु मसीह आ रहे हैं. आणि तिने बघितलं की मेघालून येशू ख्रिस्त येत आहे. बहुत से लोग खड़े हैं, लाइन में खड़े हैं. आणि खूप सारे लोक लाईनीमध्ये उभे और आहेत. उसमें से उस बादल से आवाज आया, पाप कबूलीकरण. आणि त्या मेघातून आवाज आला की पापाची कबूलीकरण कर. स्त्री ने बोला प्रभु मी पाप किए, मला माफ कर. अरे कबूल करे. अभी ऑलरेडी हम लोग तो रोज कबूल करते हैं. आणि आपण फिर भी रोज जब कबूल करतो. ऐसा वचन आता है, जब ऐसी वाणी आती तो हमें तुरंत करना चाहिए. आणि जेव्हा असं काही वचन येतं किंवा वाणी येते तेव्हा आपल्याला पापाची कबूलीकरण याद करायचं रखो आहे. प्रभु आने ही वाला है, इसलिए तैयार हो. रोज पापों की माफी मांगते रहो. कब आएगा बोल नहीं सकते. आणि कधी तो येत नाही आपण सांगू शकत कब नाही. रैप्चर होगा बोल नहीं सकते. आणि कधी रॅप्चर होईल हे आपण सांगू शकत आज नाही. ही सुबह एक बहन ने मुझे बताया फोन पे कि दीदी हम लोग सब लोग खड़े हैं, प्रार्थना हो रही है, आराधना हो रही है, आणि उपासना चालू आहे. कलीसिया बढ़ चुकी है, आणि जी मंडळी आहे ती वाढलेली बादल आहे. गड़गड़ाहट कर रहा है. आणि ढगांमध्ये गडगडाट होत आहे. हाँ कुछ लोगों को सुनाई दे रहा है और आपको ज्यादा सुनाई दे रहा है. आणि काही लोकांना ऐकायला येत आहे आणि तुम्हाला जास्त ऐकायला और येत आप आहे. बेबी से बोलते हो सुनाई दे रहा है क्या आपको, मुझे सुनाई दे रहा है. आणि तुम्ही वेगवेगळं बोलता की तुम्हाला ऐकायला येत आहे का मला ऐकायला येत आहे. चर्च के कुछ लोगों ने बोला हाँ मुझे भी धीरे धीरे सुनाई दे रहा है, बादल का आवाज कुछ तुरही के जैसा है. आणि चर्चमधल्या काही लोकांनी म्हटलं की तुरेसारखा आवाज आम्हाला सुद्धा ऐकायला येत आहे. गड़गड़ाहट का आवाज आ रहा है. आणि जे गडगड आहे त्याचा आवाज येत आहे. उस बहन ने बोला मुझे नहीं आ रहा है. आणि ती मुली म्हणाली की मला येत नाही. दीदी मैं खटक से उड़ गई. आणि ती लगेच उठली. जल्दी जल्दी बता इसका अर्थ क्या है. आणि लवकर सांगणे याचा अर्थ काय मतलब आहे. रैप्चर का समय है, तुझे प्रभु का आवाज नहीं आ रहा है, अभी से कान खोलने के लिए प्रेयर कर. आणि रॅप्चरची वेळ आहे आणि तुला देवाचा आवाज येत नाही म्हणून तू काम ऊपर करण्यासाठी का प्रार्थना आकाश कर. से आवाज आना चाहिए. तुरही कहाँ फूकी जाएगी. आणि तुला कोणी सुटण्यात येईल आकाशात ऊपर. आणि वरती. यहाँ हम बैठे आराधना हो रही, इधर तुरही कोई फूकने वाला स्वर्गदूत नहीं आएगा. आणि तो कोणी तुरई फुकण्यासाठी स्वर्गदूत येणार नाही. स्वर्ग में फूकी जाएगी. आणि स्वर्गामध्ये जब फुकण्यात येईल. स्वर्ग में तुरही फूकी जाएगी, मैं आपको बताती हूँ, आकाश में एक ऐसा चमत्कार आप देखोगे. आणि आकाशामध्ये तुम्ही एक असा चमत्कार पाहाल. हाँ ठीक है ना.
छोटा ही निकालती हूँ। ये जो ऐसा ऐसा गोल गोल है ना, ये आकाश है ना, ऐसा बीच में खुला हुआ और ऐसा गोल गोल घूम रहा है, झूमर के जैसा ऐसा ऐसा दिखाई देगा। आणि आकाशामध्ये उघडलेला आहे आणि तो झुमर सर्व गोल गोल फिरत आहे अशा रीतीने दिसण्यात और येईल. आप जा रहे हो, जिन्हें जिन्हें तुरई सुनाई गई, गड़गड़ाहट का आवाज सुनाई दे रहा है, उस समय से उठाए जा रहे उस आकाश में से. आणि ज्यांना तुरईचा आवाज ऐकायला आलेला आहे ते लोक त्या आकाशामध्ये उचलले जात आहेत. लोगों को लगेगा आकाश में से कुछ छोटी छोटी ये नीचे गिर रहे, तारे गिर रहे हैं. नहीं, तारे नहीं गिर रहे, जबकि पृथ्वी से वो मसीह लोग जो ज्योति है वो जा रहे हैं। आणि पृथ्वीवरील जे ग्रेसी लोक जे ज्योती समान आहे ते लोक आकाशामध्ये चालले आहेत. मालूम हुआ? आणि समजलं. आप जरूर जब हमारा रैप्चर होगा तब आप देखोगे ऐसा आकाश में ऐसे ऐसा गोला का आकार ऐसा आपको दिखाई देगा. कभी कभी आप देखते होगे मेघाने ढग नाही का असे वेगवेगळे आकार घेतात. अलग आकार देते. मैं बोला देखो हम लोग, मुझे सुनाई दे रहा है, तुझे नहीं सुनाई दे रहा है, जागरूक हो. आणि आम्हाला ऐकायला येत आहे परंतु तुला ऐकायला येत नाही, तू जागरूक राहा. प्रभु की वाणी सुनने के लिए तैयार हो. आणि देवाची वाणी ऐकण्यासाठी तू तुझे कान उघड. तो कान कब खुलता है? आणि कान कधी उघडतात? जब हम माफी मांगते. आणि जेव्हा आपण माफी मागतो. जो बोलता है ना मैंने गलती किया ही नहीं, आणि जो बोलतो तुम्ही चूक केलेली नाही, याद रखो उसका पाप बना देता. आणि लक्षात ठेवा त्याची जी पाप आहे ते बनून राहतात. जब हम बोलते हाँ मैंने किया गलती, आणि जेव्हा आपण बोलतो की हा मी चूक केलेली आहे पाप मिट जाता है. आणि जे पाप आहे ते निघून जातं. करण किसको दर्शाता है? कन्फेशन ऑफ सिन. आणि म्हणून जे करण जे आहे ते पापाच्या कबुलीकरणाला दर्शवते. जब हम 1 जॉन 1:9 में लिखा है, यदि हम हमारे पापों को कबूल करें तो परमेश्वर विश्वसनीय धर्मी सारे पापों से क्षमा करने के लिए. आणि पहिल्या योहानामध्ये देण्यात आलेलं आहे, जर आपण आपल्या पापांची कबुलीकरण करतो तर जे विश्वासयोग्य आहे आणि नीतिमान आहे की आपल्या पापांना तो क्षमा करण्यासाठी. उसी रीति से भजन संहिता 103 भजन संहिता 51 वर्स 3 में लिखा है, भजन संहिता 51:3 में लिखा है, मैं अपने अपराधों को जानता हूँ, मेरा पाप निरंतर मेरी दृष्टि में रहता है, मैंने केवल तेरे ही विरुद्ध पाप किया है, इसलिए तेरी दृष्टि में मैं बुरा हूँ, वही मैंने किया है, मुझे क्षमा कर. आणि स्तोत्रसंहिता 51 त्याच्या 3ऱ्या वचनात देण्यात आलेला आहे, मी माझे जे अपराध आहे ते जाणून आहे आणि तुझ्यापुढे मी इतके पाप करत आहे आणि तुझ्याच विरोधामध्ये पाप केलेले आहे. हम हमारे अपराध जानने चाहिए. आणि आपण आपल्या अपराधांना ओळखलं पाहिजे. हाँ मैं ये इसमें कमजोर हूँ, मैं ये कर रहा हूँ. अगर कोई हमें बता रहा है कि अरे तू ये गलती कर रही है, गलती कर रहा है, और फिर भी आप कबूल नहीं कर रहे हैं. कभी कभी क्या होता है मालूम, मैं ये गलती करती हूँ मुझे मालूम नहीं रहता है. आणि कधी कधी मी चूक केली आणि मला माहीत नसते. मुझे कोई बता रहा है आणि जेव्हा मला कोणीतरी तो सांगतं प्रभु बता रहा है, आणि ते देव सांगत फिर हमें ये असतं कबूल करना हमारी ड्यूटी है. आणि त्याचं कबूल करणं हे आपलं कर्तव्य आहे. तो समझ में आ रहा है? आणि तुम्हाला समजलं. इसीलिए प्रियो कन्फेशन बहुत जरूरी, कबूलीकरण बहुत जरूरी है. आणि म्हणून ते कबूलीकरण हे फार गरजेचं आहे. इसलिए इन 5 आज्ञाओं को, पहला अंगूठा सेवा, आणि पहिला जो अंक आहे सेवा, दूसरा आज्ञा पालन, दुसरे आज्ञापालन, वचन का अधिकार, आणि वचनाचा अधिकार, तीसरा मसीह को प्यार, आणि ख्रिस्ताला प्रेम, और 5वां पाप की कबूली. आणि 5वं पापाचं ये कबुलीकरण. उंगलियों पर बांध दो. आणि हे तुमच्या बोटांवरती तुम्ही बांधून ठेवा. जब जब आप इस उंगली को देखोगे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही या बोटांना पाहाल, बताओ देखा आगे पीछे हो रहे हैं ना आप लोग. ये क्या है? चौथी उंगली, मसीह को प्यार करो. इसलिए जब आप इस उंगली को देखोगे, मुझे प्रभु को प्यार करना है, मैं प्रभु को प्यार कर रहा हूँ ना. आणि हे देवाला प्रेम करत आहे ना. ये उंगली वचन के अधिकार, मैं वचन को ध्यान दे रहा हूँ, वचन का इस्तेमाल कर रहा हूँ, इस पावर को मैं ले रहा हूँ, इस्तेमाल कर रहा हूँ. आणि मी वचनाकडे लक्ष देत आहे, वचनाचं जे सामर्थ्य आहे त्याचा वापर करत आहे का, किया है क्या? आणि असे म्हणून केलेलं आहे का, ये आपने आज्ञा पालन, आणि केलेलं आहे परमेश्वर की आज्ञा का, आणि देवाच्या माँ बाप का, आई वडिलांचं, पास्टर का पास्टरांचं, किया है. आणि केलेलं आहे. तो फिर अभी क्या करो? आणि मग आता काय करायचं? तो अभी क्या करो? आणि आता काय करायचं? पाप की कबूली करेंगे. हे आपण पापाची कबुली करूया. पाप की कबूली करेंगे
और कबूली करते करते हम बोलेंगे प्रभु मेरा हाथ मेरे ऊपर रख। आणि बाबाची कबुली करूयात आणि कबुली करताना बोलेल की देवा तू तुझा हात माझ्यावरती ठेव. बाइबल में दावीद कहता है परमेश्वर का हाथ मेरे ऊपर है। आणि बायबलमध्ये दावीद म्हणतो देवाचा हात माझ्यावरती आहे. आयसाया भी कहता है परमेश्वर का हाथ मुझ पर आया है। आणि यशाया सुद्धा म्हणतो देवाचा हात माझ्यावरती आलेला आहे. परमेश्वर की उंगलियां आणि देवाची जी बोटं यहाँ छूती है, आणि त्या आपल्या मस्तकाला स्पर्श करतात. हमारे इसको छूकर आणि आपल्या मस्तकाला स्पर्श करून हमें क्या करती है? आणि आपल्याला काय करतात? शुद्ध करतात, अभिषेक करती है, अभिषेक तेल करतात मलती है, आणि तेल मळतात अलग करती है। आणि वेगळं करते. तो प्रभु से कहेंगे प्रभु तेरी उंगलियों से मुझे भी छूते रहना। आणि देवाला बोलू की देवा तू तुझ्या बोटाद्वारे मला सुद्धा स्पर्श करत राहा. प्रभु का एक उंगली भी आपको छुआना आपको करंट लगेगा। आणि जर देवाने त्याच्या एका बोटाद्वारे तुम्हाला स्पर्श केलं तर तुम्हाला करंट लागेल. प्रभु की उंगली आग है ना, आणि देवाचं जे बोट आहे ते आग आहे. आग से आपको छुएगा तो क्या लगेगा? आणि जर तुम्हाला आगीद्वारे स्पर्श झाला तर तुम्हाला काय होईल? करंट लगेगा ना, आग लगेगी ना। आणि करंट लागेल, आग वो आग लागेल. जलाएगी नहीं, आणि ती जी आग आहे ते जाळणार नाही परंतु आपको शुद्ध करेगी, आणि तुम्हाला शुद्ध करेल, पवित्र करेगी। पवित्र करेल. जैसे यशाया को किया, आणि जसे यशायाला केलं. यशाया के जीवन से उजिया मर गया। आणि यशाच्या जीवनामधून उजिया मेला. उसके बाद क्या हुआ? उसने दर्शन देखा और माना मैं तो पापी मुख वाला मानुस हूँ। आणि त्याच्यानंतर जर बोलतो की पापी मुखाचा मनुष्य जलता हुआ आहे. कोयला इधर रखी, आणि जो जळणारा जो कोयला आहे त्याच्या मुखावरती ठेवण्यात आला. वो मुठ जले, आणि ती जी होत आहे ती जळली कहा तू शुद्ध हो गया। आणि सांगितलं की तो शुद्ध झालेला आहे. तो पवित्र आत्मा की आग, परमेश्वर की उंगली की आग हमें शुद्ध करती है। आणि तसंच पवित्र आत्माची आग आणि देवाचं जे बोट आहे ते आपल्याला शुद्ध करते आणि ते आपल्याला मारत नाही. ठीक है, करेंगे प्रेयर। आणि करूया प्रार्थना. आप खड़े हो जाएंगे। हे आपण सगळेजण उभे राहूया. हमारा उंगली का खत्म हो गया। हाथ जोड़ेंगे हात जोडूया और प्रभु से अपने एक एक पापों के लिए माफी मांगे। आणि देवाकडे स्वतःच्या एक पापाची माफी मागूया. प्रभु को अगर आपने सचमुच सेवा कर रहे हैं क्या? आणि तुम्ही खरोखर सेवा करत आहात का? रहे हो क्या? आणि तुम्ही वापरत आहात का? नम्र हुए? आणि तुम्ही नम्र होत आहात? जो सेवा आपको बताई गई, शारीरिक, आत्मिक, प्राणिक और आर्थिक, आप कर पा रहे हो? आणि जी सेवा तुम्हाला शारीरिक, आत्मिक, प्राणिक आणि जी आर्थिक आहे ती करत आहात का? आपने आत्मिक सेवा करते हो, आणि तुम्ही आत्मिक सेवा करता आप शारीरिक सेवा करते हो, आणि तुम्ही शारीरिक सेवा करता आप प्राणिक सेवा, आर्थिक सेवा किए हो, आणि तुम्ही प्राणिक सेवा, आर्थिक सेवा केलेली आहे. नहीं किया तो प्रभु से माफी मांगो। आणि जर नाही केली तर देवाकडे माफी मागा. प्रभु से हर एक आज्ञा पालन के लिए आपने पालन नहीं किया है, ना प्रभु का, ना पास्टर का, ना मम्मी पापा का, ना अपने टीचर्स का, उसके लिए प्रभु से क्षमा मांगे। आणि देवाचं, तुमच्या आई वडिलांचं, तुमच्या शिक्षकांचं आणि जे पास्टर आहे त्याच्या आज्ञेचं पालन तुम्ही नाही केलं म्हणून तुम्ही देवाकडे क्षमा वचन की मागा. अथॉरिटी, वचन का पावर आपने लिया नहीं। आणि वचनाचा अधिकार, वचनाचं सामर्थ्य तुम्ही घेतलं प्रभु को नाही आप प्यार नहीं कर पा रहे हो, आणि तुम्ही देवाला प्रेम करू शकत नाहीये आपसे वो नहीं रहा है जैसे होना चाहिए। आणि तुमच्याकडून होत नाही जसं की झालं पाहिजे. प्रभु से हम पापों की माफी मांगो। आणि म्हणून देवाकडे त्या पापाची माफी मागा. प्रभु मैं पापी हूँ, मुझे माफ करो। आणि प्रभूला बोलायचं, प्रभू मी पापी आहे, तुम्हाला माफ जिस करू. जिस भाग में आपसे पाप हुआ है उसके लिए प्रभु से माफी मांगो। आणि ज्या ज्या कामामध्ये तुमच्याकडून पाप झालेला आहे तुम्ही देवाकडे माफी मागा. पवित्र पिता, पवित्र पिता, मैं पापी हूँ, मैं पापी हूँ, मुझे माफ करो, मुझे माफ करो। मैंने आपको बहुत मैंने दुखाया आपको बहुत दुखाया मुझे है, क्षमा करो। मुझे क्षमा करो। आपके साथ साथ आपके साथ साथ मेरे माता पिता को भी, मेरे माता पिता को भी, जो आपने मुझे दिए, जो आपने मुझे दिए उन्हें भी मैंने दुखाया, उन्हें भी मैंने दुखाया है, मुझे माफ करो। मुझे माफ करो। आपके दास को, आपके दास को मैंने दुखाया है, मैंने दुखाया है, मुझे माफ करो। मुझे माफ करो। कलीसिया में अभद्र भाषण कर अभद्र भाषण कर शुद्धता न रखकर, शुद्धता न रखकर, कलीसिया के अगेंस्ट कलीसिया के मैंने अगेंस्ट पाप किया है, मैंने पाप किया है, मुझे माफ करो। मुझे माफ करो। पवित्र पिता, पवित्र पिता, आपके वचन के अगेंस्ट आपके वचन के अगेंस्ट मैंने पाप किया है, मैंने पाप किया है, वचन को ग्रहण नहीं किया, वचन को ग्रहण नहीं किया है, मुझे माफ करो। मुझे माफ मैंने करो। आपको बहुत दुखाया है, मैंने आपको बहुत दुखाया है, माफ करो। मुझे माफ करो। अपना हाथ अपना हाथ मुझ पर रखो, मुझ पर रख दो। आपका दाहिना हाथ, आपका दाहिना हाथ, आपका बायां हाथ आपका बायां हाथ
मेरे ऊपर बना रहे। मुझे आपके हाथ की जरूरत है। अगर आपका हाथ मुझ पर न होगा, मुझे पकड़ेगा। इसलिए आपका हाथ मेरी ओर बढ़ाओ, मुझे आशीष दो। आपकी उंगलियों से मुझे छू दो, अभिषेक करो, मुझे पवित्र करो, शुद्ध करो, शुद्ध हो जाओ। मुझे बनाओ। अभी इसी घड़ी आपका सामर्थ्य हाथ मुझ पर आ जाए। आपका सामर्थ्य हाथ मेरे हुक्म पर बना रहे। आपका सामर्थ्य हाथ छुटकारा देता है। मुझे पापों से मेरे लोगों को पापों से पूजा से जागरूकता से व्यसन से छुटकारा दो। अभी मैं मांगता हूँ आप छुटकारा दो। अभी विनती आपसे पवित्र आत्मा सब पर दया करो। हमारे देश पर आपका हाथ बढ़ाओ। हमारे लोगों पर आपका हाथ बढ़ाओ। प्रभु अपना हाथ बढ़ा और हमारे लोग हमारे देशवासी सारी मूर्तियाँ छोड़कर आपके हाथ को चुम्बन दे। मेरी प्रार्थना विश्वास रखता हूँ मेरी प्रार्थना यीशु के नाम से प्रार्थना करता हूँ। आमीन। आपको बंद रखता है। पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते प्रभु, हम धन्यवाद देते प्रभु, हम सब के अधर्मों के पापों के लिए हमने आपसे माफी मांगा है और हम विश्वास करते आपने हमारे सारे पाप क्षमा किए। आपके पवित्र लहू से हमें धो दिया है और हमें शुद्ध और पवित्र किया है और हमें आपसे बांध के ले दिया है। कभी आपसे अलग होने नहीं देना प्रभु। हमारी एक एक उंगली हमेशा हमें सिखाता रहेगा, हमें आज्ञा पालन करने के लिए, सेवा करने के लिए, वचन की शक्ति, वचन का सामर्थ्य इस्तेमाल करने के लिए, प्रभु आपसे बने रहकर प्यार करने के लिए और हमेशा पापों का पश्चाताप करने के लिए तो मदद करना। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है। अनुग्रह करना, आशीष देना प्रभु। ये मेरी खास प्रार्थना। दया रखना, सबको आपके हाथों में लेती प्रभु। आपका छेदा हुआ हाथ इन सब पर बड़ा प्रभु, इन सब के ऊपर रख प्रभु और तेरी उंगलियों से इनके ऊपर प्रभु लिख प्रभु, इनकी उंगलियों पर लिख कि ये मेरा है। तेरी उंगलियों से इनके ऊपर लिख, यहोवा के लिए पवित्र, यहोवा के लिए पवित्र, यहोवा के लिए पवित्र, यहोवा के लिए पवित्र, यहोवा के लिए पवित्र। यीशु के नाम से मेरे मन पवित्र हुआ। धन्यवाद देते मेरे राजा, मेरे मन पवित्र हुआ। इनके ऊपर तेरा छेदा हुआ हाथ रखना, करुणा दया रखना प्रभु। आंखों के पुत्री के समान संभाल लेना प्रभु। तू इनकी ढाल, इनका कवच है, दया रखना प्रभु। सेनाधीश परमेश्वर तेरे पंख में इनको सुरक्षित रखा। आज तीसरे दिन उपवास करने के लिए मदद किया, इसलिए धन्यवाद है। आपके बारे में सीखने के लिए मदद किया, इसलिए धन्यवाद है। यीशु के नाम से आप निकल आता है तो सब लोग है ना, ये उंगली का इस्तेमाल करो ऐसा। हाँ, और मैं प्रेयर करने के बाद इस पर यीशु का लहू आएगा, क्योंकि अभी सबके पास जाएगी तो फिर आपको ब्रेक नहीं मिलेगा। ठीक है, तो इसलिए हम प्रार्थना में यीशु का लहू इस पर लेंगे और आपको लिखना है यहोवा के लिए पवित्र। ठीक है, या एक दूसरे के लिए लिखेंगे, अपने उंगली से लिख सकते हैं ना। ये लिखने के बाद फिर आपको लिखना है यीशु। ठीक है, यीशु ऐसा अपना हाथ से लिख दो। ठीक है, पकड़ेंगे इसी उंगली। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते मेरे राजा, मेरे मान पवित्र पिता प्रभु। इस उंगली पर हम यीशु का लहू लगाते, वो लहू जो हमारे लिए कलवरी क्रूस पर बहाया गया, पवित्र लहू जिसने हमें उद्धार दिया, जीवन दिया। आज वही लहू आज हम इस उंगली के ऊपर रखकर आज हम सब लोग अपने माथे पे लिखते हैं यहोवा के लिए पवित्र। आओ देखो,
यहोवा के लिए पवित्र और अब यीशु लिखेंगे। ये माथा यीशु मसीह का है, इसमें मसीह का मन है। अब लिखेंगे पवित्र आत्मा। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा। पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से प्रभु ये माथा डिक्लेयर करते कि ये परमेश्वर के लिए और इसमें मसीह का मन है। धन्यवाद देते पिता, हम आपका सर्व सामर्थ्य लहू इन सब पर लगाए और आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना यीशु के नाम से।